गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 14वा अध्याय सांगत आहे, ज्यामध्ये मनुष्याला मुक्ती मिळते, समाधान मिळते, धनधान्य मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे अर्जुना, सर्व देहाभिमान्यांना मोहिणाऱ्या तमोगुणाला अज्ञानापासून उत्पन्न होणारा समज. तो ह्या जीवात्म्याला आळस, प्रमाद, आळस आणि निद्रेच्या योगाने बंधन करतो. कारण हे अर्जुना, सतोगुण सुखामध्ये नियुक्त करतो आणि रजोगुण कर्मामध्ये प्रवृत्त करतो आणि तमोगुण तर ज्ञानाला आच्छादित करून प्रमादाचं करावयास लावतो. आणि हे अर्जुना, रजोगुण आणि तमोगुणाला दाखवून सतोगुण तो होतो, म्हणजेच वाढतो, आणि रजोगुणाला आणि सतोगुणाला दाबून तमोगुण वाढतो. तसेच तमोगुण हे सतोगुणाला दाबून रजोगुण वाढतो. म्हणून त्यावेळी या देहात, अंतःकरणात आणि इंद्रियांमध्ये चेतना आणि बोधशक्ती उत्पन्न होते. त्यावेळी सतोगुण वाढला आहे असे समजावे. आणि हे अर्जुना, रजोगुणाची वृद्धी झाली असता लोभ आणि प्रवृत्ती म्हणजे सांसारिक विषय, कामे आणि सर्व प्रकारच्या कर्मांच्या स्वार्थबुद्धीने आरंभ, तसेच अशांती म्हणजेच मनाची चंचलता, या विभाग भोगाची, विषय भोगांची लालसा, ही सर्व उत्पन्न होतात. आणि हे अर्जुना, तमोगुणाची वृद्धी झाली असता अंतःकरणात आणि इंद्रियांमध्ये अप्रकाश, तसेच कर्मामध्ये अप्रवृत्ती आणि प्रमाद म्हणजेच निरर्थन, व्यर्थ कर्मे आणि निद्रा इत्यादी अंतःकरणाला मोहविणाऱ्या प्रकृती उत्पन्न होतात. हे अर्जुना, ज्यावेळी सतोगुणांच्या वृद्धीमध्ये मरण पावतो, त्यावेळी तो उत्तम कर्मे करणाऱ्या मलरहित म्हणजेच दिव्य स्वर्गाधिक लोकांना प्राप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय.